प्रेमानं बोला धन्य निरंकारची। जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगाद्वारे समजवतात, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर, जशी उसात साखर तसा देहात ईश्वर, जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी, देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूळ जना देव देही का पाहना। जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सामान्य माणसाला समजवतात की ईश्वराविषयी माणसाला सावध करतात। आणि समाजामध्ये पाहिल्यानंतर की देवासाठी लोक एवढी कर्मकांड करतात, देवासाठी लोक एवढी अंधश्रद्धेमध्ये बुडालेत, एवढी लोक अंधश्रद्धेच्या आहारी चाललेले आहेत। देवासाठी काही काही लोक करतात, उपास तपास व्रत वैकल्य पूजा ध्यान होम हवन हे सगळं काही अठ्ठास सायास भगवंतासाठी चालू आहे। आणि माणसाला ह्या सगळ्या भौतिक साधनं गोळा करून सुद्धा ज्यावेळेस माणसाला ह्या सगळ्या साधनातून दुःखच भेटतंय ना, त्यावेळेस माणसाला कळालं की साधनं फक्त दुःखच देऊ शकतात। जर सुख पाहिजे असेल तर भगवंताशिवाय परमेश्वराविषयी शिवाय कोणीही सुखी होऊ शकत नाही। आणि हा तर संदेश जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला देतात ना, देवादेकासाठी काही उपास तपास असलं काही करायची गरज नाही, कोणतंही कर्मकांड आचरण्याची गरज नाही, त्या भगवंताला पाहण्यासाठी गरज आहे सद्गुरूची। सांगतात ना, सद्गुरूशी शरण जाय तयास ब्रह्म प्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय, सद्गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव। पण खरंच देव पाहिजे का हो? मनामध्ये तो भाव येतो का की मला देवाला पाहायचंय? युगानुयुगी साधू संतांनी गुरु पीर पैगंबरांनी सामान्य माणसांना सावध केलं, आता तरी होई जागा नाहीतर पुढे आहे दगा। तुकाराम महाराज सांगतात की देह देवाचे मंदिर। बारकाईनं जर आपण या अभंगावरती चिंतन केलं तर बऱ्यापैकी आपल्या लक्षात येईल की देव नेमका काय आहे। सांगतात, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, जशी उसात साखर तसा देहात ईश्वर। की ते म्हणाले देह हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये वास करणारा जो आत्मा आहे तो आत्मा परमेश्वर आहे, तो आत्मा पांडुरंग आहे। देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर, आत्मा हा परमेश्वर आहे। मग समजवण्यासाठी आपल्याला पुढे त्यांनी दृष्टांत दिला, साध्या सोप्या भाषेत सांगितलं, जशी उसात साखर तसा देहात ईश्वर। की सांगितलं उसामध्ये साखर असते पण ते आपण डायरेक्ट साखर ते प्राप्त करू शकत नाही। ते ऊस तोडणार, ऊस तोडल्यानंतर ते कारखान्यामध्ये जाणार, फॅक्टरीमध्ये जाणार, त्याच्यावरती ऊसावरती प्रक्रिया होणार आणि नंतर मग आपल्याला प्रक्रिया झाल्याच्या नंतर ती आपल्याला साखर भेटणार। तद्वत या देहामध्ये भगवंत आहे, हे पाहण्यासाठी हा भगवंत डायरेक्ट दिसणार नाही, त्यासाठी सुद्धा प्रक्रिया आहे। सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरूकडनं ते दिव्य ज्ञान प्राप्त करणं आणि ते ज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर मग देहामध्ये असणारा परमेश्वर आपल्याला दिसतो, चराचरामध्ये असलेला परमेश्वर दिसतो। जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी। हे सांगतात दुधामध्ये ज्या प्रकारे लोणी असतं पण आपण डायरेक्ट दूध पाहिल्यानंतर त्यामध्ये लोणी दिसत नाही, त्यामध्ये तूप असतं, लोणी असतं, पण असं दुधाच्या पात्रामध्ये असं एक कोपरा कुठं नसेल की सुई टोकवण्यात की जागा शिल्लक की या ठिकाणी लोणी नाही किंवा तूप नाही म्हणता येणार नाही। जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी। पण ते डायरेक्ट लोणी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, डायरेक्ट तूप आपल्याला मिळू शकत नाही, त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया आहे। दुधावरती प्रक्रिया केल्याच्या नंतर आपल्याला मग त्यातून लोणी भेटणार, तूप भेटणार। मग तद्वत सांगितलं की जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी। जसं म्हणाले दुधामध्ये लोणी असतं, पाहण्यासाठी त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते, तसं देहामध्ये परमात्मा आहे, देहामध्ये देव आहे, देहामध्ये परमेश्वर आहे, हे पाहण्यासाठी सुद्धा प्रक्रिया करावी लागते। मग ती प्रक्रिया काय आहे तर सद्गुरूला शरण जावं लागतं आणि सद्गुरूकडनं ती ज्ञानदृष्टी प्राप्त करावी लागते।
आणि ज्ञानदृष्टीशिवाय परमेश्वर कोणालाही दिसला नाही आणि कोणाला दिसणार देखील नाही. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी, देव देहात देहात का हो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना देव देही का पाहना. ज्याच्यामुळे आपण चालतोय बोलतोय, कधी विचार केला? सूर्याचं प्रकाशित होणं असेल, चंद्राची शीतलता असेल, ताऱ्यांचं चमकणं असेल, वाऱ्याचं येणं जाणं असेल, अहो ते राहिलं सगळं माझं बोलणं आणि तुमचं ऐकणं असेल, हे कोणाच्या सत्तेनं होतंय? कधी केलाय विचार? मग त्या परमेश्वराला पाहणं गरजेचं आहे, तरच जीवनामध्ये सुख भेटणार आहे, तरच जीवनामध्ये आनंद भेटणार आहे, तरच सुखाचे आणि समाधानाचे वाटेकरी होणार आहे. नाहीतर वाट्याला फक्त दुःखच येणार आहे. बाकी कितीही साधना केली. आपण साधू संतांना मानतोय पण साधू संतांचं मानत नाही. मी सतत सांगत असतो की साधू संतांना जाणणारे लोक तयार झाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणाला माहित नाहीत? आज आपण तुकाराम महाराजांची बीज साजरी करतो. आज तुकाराम महाराजांची आपण पालखी आदराने घेऊन जातो. जी गाथा आपण डोक्यावरती घेतो, ती गाथा डोक्यात घेणं गरजेचं आहे. जे विशुद्ध तत्वज्ञान तुकोबरायांनी सांगितलं, त्या तत्वज्ञानाकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद या सर्व ग्रंथांमध्ये सांगितलं. सर्व साधू संतांनी फक्त एका परमेश्वराविषयी सांगितलं. भले प्रत्येक युगाला भगवंताने अवतार घेतला. अवतार घेणं हे भगवंताच्या हातात असतं. निराकारातून साकार भगवंत होतो, पण त्याचं शाश्वत स्वरूप पाहायला गेलं तर तो निर्गुण आहे, निराकार आहे. आणि आकारामधली वस्तू, त्या आकारामधल्या वस्तूमध्ये बदल होतो आणि ही बदलती वस्तू आपल्याला कधीही सुख देऊ शकत नाही. आणि युगानुयुगी साधू संतांनी सांगितलं, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना सुद्धा सद्गुरु करावा लागला, यांना सुद्धा गुरुकडनं ब्रह्मज्ञान घ्यावं लागलं. आणि मग त्यावेळेस त्यांना जो असणारा पांडुरंग, त्यावेळेस त्यांना जो असणारा परमेश्वर दिसला. आणि मग सांगतात की फिटले माझे खोडे, जन्म मरणाचे साकडे, तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो. अवघ्या विश्वामध्ये भरलेला असा विठ्ठल आहे आणि त्याला पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी गरजेची आहे. मग तुकोबरायांनी आपल्या गुरुकडनं जे दिव्य ज्ञान प्राप्त केलं, अहो त्यांनीच सांगितलंय ना, उघडो ज्ञानदृष्टी घ्या रे आत्मसुख, याहूनच आहुती करू नका. करू नका काही सत्संग धरा, करू नका काही सत्संग धरा. तुकोबरायांनी सांगितलंय. ज्ञानदृष्टी उघडल्यानंतरच जे सत्य परमात्मा आहे, तो शाश्वत परमात्मा आहे, त्रिगुण 3 काळामध्ये होता, 3 काळामध्ये राहणारा त्रिकाल अबाधित परमात्मा पूर्वी होता, आता देखील आहे आणि हे सगळं नष्ट झालं तरी राहणार असा परमात्मा पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी गरजेची आहे. आणि मग ती ज्ञानदृष्टी आज वर्तमान युगाला निरंकार मिशन वेगळं काही सांगत नाही. जो तुकोबरायांना परमेश्वर सांगायचा होता, जे विशुद्ध तत्वज्ञान तुकाराम महाराजांना सांगायचं होतं, तेच आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे. ब्रह्मज्ञानाशिवाय, आत्मज्ञानाशिवाय देवाला पाहणे शक्य नाही. अहो 1400 वर्षाचे चांगदेव ओटेश्वर 13 वर्षाच्या मुक्ताईनं त्यांना ब्रह्मज्ञान दिलं. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा, पाहून घे रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्मज्ञानाशिवाय तुम्ही म्हणत असाल की मी देव पाहिला, आणि लोकांना बऱ्यापैकी हे कळतो. देवाविषयी ऐकणारे लोक कमी नाहीत, देवाविषयी सांगणारे लोक कमी नाहीत. पण ज्या वेळेस कुठं चाललाय विचारलं आणि जर पुढच्यानं उत्तर दिलं ना, देवाला चाललोय, तर मनामध्ये खूप मोठी खंत वाटते. ज्या साधू संतांचा विचार या महाराष्ट्राला, ज्या साधू संतांनी या महाराष्ट्राला गाथा दिली, अहो महाराष्ट्राचं सोडा, अवघ्या विश्वाला ज्या गाथेचा आदर, अवघ्या विश्वाने ज्या ज्ञानेश्वरीचा आधार घेतला, त्या ग्रंथशास्त्रांचा, साधू संतांचा ह्यावा वाटावा असं ह्यांचं जीवन, एवढा त्रास देऊन सुद्धा त्यांनी नाही कोणाविषयी तक्रार केली. आणि असं विशुद्ध तत्वज्ञान आपल्या पर्यंत पोहोचवलं, एवढा त्रास सहन करून सुद्धा. मग आज गेली 95-96 वर्ष झालं निरंकारी मिशन हेच सांगतंय की ब्रह्मज्ञानाशिवाय देवाला पाहणे शक्य नाही. भले तुम्ही देवाविषयी ऐकत असाल, देवाविषयी सांगत असाल, पण ईश्वरीय ज्ञानाशिवाय जीव कदापि सुखी होऊ शकत नाही.
सांगतात की आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखली आविने सुख नोहेची परिचिने तेही उपाय. बाकी कितीही उपाय केला ना आपण तरी सुख जेवाला भेटणार नाही. मग तुकाराम महाराजांना हेच सांगायचं होतं. आज आपण तुकाराम महाराजांची बीज साजरी करतोय. फक्त त्यांचे स्टेटस ठेवून काही होणार नाही, त्यांची गाथा वाचून काय होणार नाही, त्यांचे अभंग आपण ताला सुरात म्हणतोय, अभंग ताला सुरात म्हणून काय होणार नाही. तर त्यांनी जो मार्ग दाखवला, त्यांनी जे विशुद्ध तत्वज्ञान सांगितलं, त्यांनी जे ईश्वराला जाणा, त्या परमेश्वराला ओळखा सांगितलं, त्या देवाला ओळखणं गरजेचं आहे. तरच आल्या जन्माचं सार्थक होणार आहे. आणि गेली कित्येक वर्ष झालं निरंकारी मिशन हेच सांगते की निराकार या प्रभूला जाणा जो जगती व्यापक आहे. तुकोबांनी सुद्धा सांगितलं की देव निराकार आहे. देवाला शस्त्र कापत नाही, पाणी भिजवत नाही, अग्नी जाळत नाही. निरंकारी मिशन देखील हेच सांगतंय. मी ठामपणे सांगतो की कोणताही ग्रंथ तुम्ही तपासून पहा, कोणताही ग्रंथाचे तुम्हाला आधार घ्या आणि ज्या ग्रंथांमध्ये साधू संतांनी ज्या ईश्वराविषयी सांगितलं त्याच ईश्वराचं ज्ञान आज निरंकारी मिशन देत आहे. जे तुकोबारायांचं स्वप्न होतं, जे ज्ञानोबारायांचं स्वप्न होतं, ते आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे. निरंकारी मिशन बाकी काही बदलत नाही, नाही खानपीन बदलत. फक्त निरंकारी मिशन माणसाची विचारधारा बदलते. ब्रह्मज्ञान देऊन माणसाला भगवंताला, या भगवंताचं स्वरूप दाखवत आहेत. आणि देवाला पाहिल्या नंतरच भक्तीला सुरुवात होते. हे कित्येक साधू संतांनी दाखले दिलेत. आधी देवासी ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. जोपर्यंत ईश्वराला पाहणार नाही. आणि एक सांगू, साधू संतांचा ईश्वर, साधू संतांचा परमेश्वर, साधू संतांचा जो देव आहे ना, तो देव विशिष्ट जागेपुरता मर्यादित नव्हता. तो अवघ्या विश्वामध्ये होता, चराचरामध्ये होता नव्हे तर चराचर त्याच्यामध्ये होतं. तो विशिष्ट मंदिरापुरता मर्यादित नव्हता, तर मंदिरच परमेश्वरामध्ये आहे, मंदिरच देवामध्ये आहे. असा भगवंत साधू संतांचा होता. मग मी आज तुकोबारायांना मानतोय, ज्ञानोबारायांना मानतोय, मग त्यांची विचार कुठे गेले? त्यांनी जे ईश्वरीय ज्ञान सांगितलं ते ईश्वरीय ज्ञान गेलं कुठं? हा विचार करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत साधू संतांनी ज्या मार्गाने जावा म्हणून सांगितलं आणि जोपर्यंत त्या मार्गाने जात नाही, जोपर्यंत समर्थ सद्गुरूला शरण जाऊन ते ब्रह्मज्ञान प्राप्त करत नाही, तोपर्यंत ती भक्तीला सुरुवात होणार नाही आणि ब्रह्मज्ञानाशिवाय भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही. हे आज कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेसच खरी तुकाराम बीज साजरी होईल. त्यावेळेसच साधू संतांचा जय जयकार आपण करणार. जे साधू संतांना सांगायचं होतं ना, त्या वाटेनं कुठेतरी आज चालणं गरजेचं आहे. आणि गेली कित्येक वर्ष निरंकारी मिशन हे तर लोकांना सांगायचा प्रयत्न करते की आता तरी सावध व्हा, आता तरी या मोहमायेतून सावध व्हा. कित्येक जन्मामध्ये या जीवाला परमेश्वराला भेटण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार फक्त मनुष्याला आहे. आणि म्हणून तर साधू संतांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी सावध केलं. आणि मग त्या परमेश्वराला पाहिल्याच्या नंतरच खरी भक्तीला सुरुवात होणार आहे. प्रेमानं बोला. धन्य निरंकारची.